आपण अ, मागच्या शिवरमध्ये इकडं आपली सुगिया संपवली होती. मागच्या वेळेला की आपण इकडे बघितलं होता की जेव्हा अ, जेव्हा कोणाला नमाज लवकर करायला लागते तेव्हा कसा नमाज करतात. आणि राबाशीने सांगितला की त्यांनी कधीच नाही बघितला की त्यांच्या पूर्वीचे जे खाम होते, रबानन कशिश आहे. रबानन कशिश आहे, जे ओल्ड रबानी होते त्यांनी पहिले नमाज केली आणि नंतर त्यांनी शेमा केली. आणि तिकडं आपण आला का, तिकडं आपण मागच्या वेळेचा गमारा संपवला. उबिना कशिश आहे, ते त्यांची नमाज जी आहे ते पहिले नाही करायचे, ते पहिले शेमा करायचे आणि मग पुढे जायचे. आणि ते नंतर म्हणजे शेमा आणि हे सिक्वेन्स नाही करायचे, जरी त्यांना बसून नमाज करायला लागायची तरी. तो आपण आज आपल्या पेरेक रवी फोर्थ चॅप्टरची लास्ट मिशन आपण चालू करू. ए, ए, मिशनामध्ये मुसाफच्या हलाखोतच्या बद्दल डिस्कशन केलंय. स्tam मुसाफ, सगळे मुसाफ, כן, ראש חודש, אה, אה, חול המועד, त्याच्याबद्दलच्या हलाखा. इकडं पेज 30 עמוד א', लिहितात इकडं מתני तीन משנה. רבי אלעזר בן עזריה אומר, אין תפילת מוספין אלא בחבר עיר. וחכמים אומרים בחבר עיר ושלא בחבר עיר. רבי יהודה אומר משמו, כל מקום שיש שם חבר עיר יחיד פטור מתפילת מוספין. एक्सप्लेन करू, ट्रान्सलेट करू पहिले. लिहितात लिहिलाय मिशनामध्ये की काय अर्थ आहे. बोलतात मिशनामध्ये लिहितात की रबी एलाझर बन अझरियाच्या नावाने लिहितात, אין תפילת מוספין אלא בחבר עיר. מה זה חבר עיר? רש"י इकडे लिहितात אין תפילת מוספין אלא בחבר עיר, לא תקנוה אלא בציבור. म्हणजे समजा तो तफिला जो नमाज करायला येते मुसाफची, तर मुसाफची नमाज कुठं करते, तर मुसाफची नमाज करते जेव्हा तिकडे चिबूर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे समजा कोण एकटा असेल तर तो मुसाफची नमाज नाही करते एकट्यामध्ये, तो फक्त चिबूरमध्ये तो नमाज करते मुसाफचे. हा पहिला मत आहे. पहिला ताना कामा म्हणजे पहिला जो ताना आहे, पहिला जो पहिले जे राब आहे त्यांनी सांगितलं रबी एलाझर बेन अझरेच्या नावाने, एन ते फिलत मुसाफिन एला बेखेवर ईर, एला बेखेवर ईर. बोलतात तिकडे राशी, लो तिकनुआ एला बेציבור. खबर ईर म्हणजे खबुआ म्हणजे ग्रुप असारा, कमीत कमी 10 माणसांची तिकडे जमात असेल, तिकडंच तो मुसाफची नमाज करते. राशी लिहितात लो תקנוע אלא בציבור, חבר עיר חבורת העיר, אלא לא ליחיד. म्हणजे समजा एकटा कुठं तो राहत असेल, कुठल्या सिटीमध्ये तो राहत असेल, तिकडे त्यांच्याकडे चिबूर नाहीये, त्यांच्याकडे जे नमाज नाहीये मुसाफची, त्याला तो पतूर आहे त्याच्यामध्ये. हा ताना कामा. बोलतात इकडं खखामीम बोलतात בחבר עיר ושלא בחבר עיר. म्हणजे जरी त्याच्याकडे चिबूर आहे आणि जरी त्याच्याकडे चिबूर नाही आहे, तरी पण तो ते फिलत मुसाफ करते. म्हणजे यखीदला पण आणि रब्बीमला पण, सगळ्या यखीदला पण आणि मिन्यांमध्ये पण तो नमाज करते मुसाफ. אה, ושלא בחבר עיר. ורבי יהודה אומר משמו, רבי אלעזר צ'נאואני बोलतात, כל מקום שיש שם חבר עיר יחיד פטור מתפילת מוספין. יופי. इकडं 3 मतं आणली. पहिला मत आहे, पहिले ट्रान्सलेट. इथं रबी यहूदा लिहितात रबी एलाझार बेन अलाझारच्या नावाने की ज्या कुठल्या जागेमध्ये कोल मकोम, जिकडं पण चिबूर नाही आहे, कारण जिकडं पण चिबूर नाही आहे तो तिकडं पतूर आहे. म्हणजे जिकडं पण चिबूर आहे तिकडं ही हवा मीन आहे. काय म्हणजे ही असं दिसते की जर फक्त मी ट्रान्सलेट करतो आणि मग तुम्हाला मी हवा मीना सांगतो. पण
रबी येहुदा बोलतात, रबी येहुदा बोलतात, रबी एलाझार बेन अझारियाच्या नावाने कोल मक्कोम, कुठल्या पण जागेमध्ये शेयेश शाम खबर ईर, त्या जागेमध्ये मिनियान आहे, यखीद पतूर मितफिलात मुसाफिन, तो पतूर आहे मुसाफिमच्या नमाजीमधनं. पतू, त्याला नमाज करायची गरज नाही मुसाफची. ताना कामा जे आहेत ते बोलतात की तकाना जो केला तो फक्त चिबूरमध्ये केला, तो फक्त मिनियनमध्ये केला नाही, की तो केला यखीसाठी. अबे येहुदा बोलतात, तीन ओपिनियन. पहिली ओपिनियन जी आहे ताना कामा बोलतात मुसाफची जी नमाज आहे ती फक्त तिबूरमध्ये करतात. यखीद जो आहे तो यखीद जो आहे तो मुसाफची नमाज नाही करते. दुसरा मत आहे खाखामीम बोलतात की खेवरीर ולא שבחברים, म्हणजे त्याला मिन्या नाही ओ ना मिन्या नाही, त्याला ती नमाज करायला पाहिजे. आणि तिसरी जी मत आहे, ती जी मत आहे ती आहे रबी येहुदाची मत, रबी एलाझार बेन अझार याच्या नावाने, की जर खेवेर ईर असेल त्याच्याकडे, म्हणजे खेवेर ईर जेव्हा जेव्हा जमात नमाज करते तेव्हा ती त्याला जे काही एक्झेम्प्ट करते त्याला नमाज करा, म्हणजे जो कोण यखीद आहे, जो कोण एकटा नमाज करते त्याला ती पोतेर करते, त्याला ती एक्झेम्प्ट करते नमाज करण्यापासून, मुसाफपासून. शुभ इकडं मुसाफची जी नमाज आहे आपण पहिल्या या चॅप्टर मध्ये आधीच्या पेज मध्ये बघितलं होता की मुसाफची जी नमाज आहे, כן? नाही सॉरी, नाही मुसफची नमाज, बाकीचे जे नमाजी आहेत शखरीत, मिनखा, अरवीत, या नमाजीमध्ये आपण दोन मत बघितले होते की का ती नमाज करतात. एक बोलतात की अगेन्स्ट कोर्बानोत, जे कुर्बानोत आणायचे त्याच्या अगेन्स्ट ती नमाज करायचे. पण पण आणि बोलतात दुसरी जी आहे ती, दुसरी जी ओपिनियन आहे ती कशासाठी करायची, दुसरी ओपिनियन जी आहे ती कशासाठी करायची की ती आबो तिकनुआ, म्हणजे अब्राम अभिनूनी शाखारीची नमाज आपल्याला इन्स्टिल केली, इतका अभिनूनी मिनखा आणि याकोब अभिनूनी अवैत, आणि त्यामुळे हे सगळे लोक करतात. दुसरा कुठला आबा नाहीये आपल्याकडे, म्हणजे चौथा आबा नाहीये आपल्याला. जरी महाभारत मखपेलामध्ये केसावचा डोका जरी तिकडे गाडलेला आहे, पण त्याला आपण कन्सिडर नाही करत आबा, आणि आपण नाही बोलू शकत मुसाफची नमाज जी आहे ती एसावच्या डोक्याच्या अगेन्स्ट. याला आपल्याला शलोश आबोत आहेत, शलोश आबोत अब्राम इतकाक याकोब, त्यांच्या अगेन्स्ट शखर मिनखा अरवीत. आणि जाऊ मग इकडं इकडं कोणाची ओपिनियन होईल, दुसरी ओपिनियन जिकडं नमाजी ज्या आहेत आपल्या आपल्या हमीदाच्या नमाजी ज्या आहेत त्या कशाच्या अगेन्स्ट केलेल्या आहेत, त्या केल्यात अगेन्स्ट कुर्बान होत. आणि मुसाफचा जो कुर्बान आहे तो कुर्बान चिबूर असल्यामुळे तो यखीदचा कुर्बान नाही आहे, तो मुसाफचा जो की मुसाफ गोष्ट खुदशीम वकुले, ते तो चिबूरचा कुर्बान आहे. आणि त्यामुळे चिबूरमध्ये त्याला नमाज करायला, जर जर चिबूर जो आहे तो त्याला पोतेर करते. काय हा अंडरस्टँडिंग आहे मिशनामध्ये. इकडं इकडं काय ओपिनियन आहेत, कारण रबेनु योनाचे स्टुडंट जे आहेत ते आणतात इकडे शे ते बोलतात की नमाजी जे आहेत, म्हणजे आपल्या सगळ्या ज्या आमिदाच्या नमाज ज्या आहेत ते कशासाठी इन्स्टिल केल्या, बकशात हमीम, बकशात हमीम म्हणजे आपल्या ज्या गरजी आहेत, आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला ज्या दया पाहिजेत त्यांच्यासाठी त्या नमाज केल्या, त्यांच्यासाठी त्या नमाज इन्स्टॉल केल्यात. आणि मुसाफ मध्ये यांच्या मग तिकडं रखामीम नाहीये, आणि त्यामुळे तिकडं चिबू जो आहे तो त्याची नमाज करते. ए, आणि तो तिकडनं आपल्याला पोतेर करते सगळ्यांना. म्हणजे तो एक चिबूरमध्ये जो नमाज करते तो चिबूरसाठी नमाज करते. आणि जेव ए, आणि जसं आपण बोललो की कुर्बान तमीज जो होता त्याच्या अगेन्स्ट केली होती. आणि त्यामुळे बोलतात शब्बातला पण राखामीम नाहीये, बोलतात की ते म्हणजे रब्बेनु योनाचे स्टुडंट्स असं म्हणतात की अरे शब्बातला पण राखामीम आपण मागत नाही, शब्बात आपण आपल्या गरजी नाही मागत, शब्बातला आपण मागतो त्याचे 7 बराखत जे आहे ते काय, त्याच्या बराखत जे आहे ते, आणि जे शब्बातच्या बराखा त्याच्यामध्ये आपण तिकडं नाही मागत ते आपल्यासाठी राखामीम. बोलतात की
की शब्बातच्या ज्या नमाजी आहेत त्या पण अगेन्स्ट तमीद शेलखोल, म्हणजे जसा तमीद होते, तमीद म्हणजे दररोजचे जे कुर्बानत होते सकाळ संध्याकाळ दुपार, त्याच्या कुर्बानोच्या अगेन्स्ट शबातच्या पण नमाजी त्याच्यासारख्याच होत्या. आणि त्यामुळे शबातला पण यखीद जो आहे, म्हणजे जो एकटा जो आहे त्याच्याकडे मिन्यान नाहीये शबातला, तो पण शबातला नमाज करते. पण मुसाफ बोलतात मुसाफ लो का, कारण की मुसाफ मध्ये अं, पहिली गोष्ट की त्याच्यामध्ये राखामीम नाहीये. आणि दुसरी गोष्ट आहे की तिकडे तिकडं तो जो कुर्बान जो आहे तो चिबूरचा कुर्बान आहे. नखोन इकडं ने उशवा ने उशवा इकडं रबेने योनावरती प्रश्न विचारतात आणि बोलतात की अरे जर तुम्ही बघितला याच्यामध्ये मुसाफच्या बराखामध्ये तिकडं आहे ही रचोन, तिकडं ही रचोन आहे. आणि तो ही रचोन कशासाठी आहे? शेगालेनू नकोन, तिकडं तो ही रचोन जो आणलाय तो आणलाय इगालेनू साठी. मग कसं काय होते की तिकडं तुम्ही चिबूरला नाही बोलतात? तर शुभ ती राखामीम जी आहे ती प्रति नाही आहे. ती राखामीम कुठली राखामीम आहे? चिबू शिगालेनू कोला चिबू नाही की एकट्याच्या गेउल्यासाठी तो मागते. आणि त्यामुळे ही जी मत आहे तानाकामाची, की चिबूर जर असेल तर तिकडं तो मुसाफ मधने एक्झेम्प्टेड आहे. נכון? फक्त मी बघतो मला शब्द मिळतात का यांचे पनीर एक मिनिट. हम्म, ए, हम्म, एक मिनिट तर बघू काय बोलतात तिकडे. טוב, בסדר. בעצם כאילו הגאולה זו, יהי רצון זו तो आपण बोलतो याच्यासाठी, सगळ्या चिबूरच्या गेउलासाठी. आणि एकट्याच्या गेउल्यामध्ये तो चिबूरचा गेउला त्याच्यामध्ये परतूर नाही होता. एकट्याचा गेउला जो आहे तो आपण जेव्हा तो बोलतो गोयल इस्रायल त्याच्यामध्ये आपण तो एकट्याचा चिबूर होते. एन היחיד रशाई אפילו इकडे बोलतात. לפי רבי יהודה, पहिला ताना कामा, כן? पहिल्या ताना कामाप्रमाणे מקום שיש ציבור, אין היחיד רשאי להתפלל לבדו שכך הייתה תקנה. तो आपण कंटिन्यू करू गिमारामध्ये. गिमारा क्लिअर आहे, तीन ओपिनियन्स क्लिअर आहेत. पहिली ओपिनियन ताना कामा. रबी, कॅन. तुम्ही जे बोलले की रखामीम नाही, ते आपले अमिरामध्ये एक्झॅक्टली हे कुठे येते नॉर्मली? सगळ्या बराक आहे, एंट्रन्सच्या बराक आहेत ना, सगळ्या 13 बराक जे आहेत ना एंटरच्या, खोने नदात योश चुवा, सगळ्या 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 बराका राखामी. म्हणजे आपण आपल्या गरजेसाठी त्या आपल्या गरजेच्या बराका मागतो. शबातला आपण एकच बराका बोलतो त्याच्यामध्ये बस जाऊ. नकोन, शबातला आपण एक एक्स्ट्रा बोलतो आणि आपण त्याच्याकडे कुठलीच बराका नाही, रेफुआ नाही, चुबा नाही, नाही खोने नदात नाही काय. त्यामुळे तिकडं बोलतात की त्याच्यामध्ये राखामीमची नाहीये. पण कारण की त्या ज्या तेफिला ज्या आहेत शबातच्या त्या होत्या सेम रिझन साठी, की तमीद शेल बेन अरबाईम तमीद शेल बोकेम त्याच्यासाठीच त्या नमाजी होत्या सगळ्या. आणि त्याच्यामुळे शबातला पण जरी नसेल राखामीम तरी पण ते सेम नमाज करतात. सदैव माझा इथं प्रश्न आहे केन. की अ, आपण बोलले होते की हे जे जेवढे नमाज आहे ते दे आर अगेन्स्ट दी कोर्बानोत और द टाइम दॅट इन्स्टेंट वॉज इन्स्टॉल्ड बाय और इन्स्टेल्ड बाय द फोर फादर्स. ना तर प्रश्न असा आहे केन. की त्याच्यामध्ये ते टाइमामध्ये ऑटोमॅटिक देवाची रहामीम आहे तिथं. तर आणि जे सॅक्रिफायसेस पण होते ते पण
for fulfillment of people's needs. It was there. So आपण जेव्हा हे करतो ते ऑटोमॅटिक शब्दात मध्ये पण यायलाच पाहिजे, करेक्ट? मला नाही क्लिअर आहे क्वेश्चन काय. कुर्बानो जे होते, जसं आपण बोललो की ते कुर्बान होते, קורבנות של בן 40 זה לכפר, כפרת, נכון. त्याच्या अगेन्स्ट आपण केले, कारण की आपण कुर्बानत नाही आणत म्हणून. आणि नमाजी ज्या आहेत शबातच्या त्या पॅरल जातात अकॉर्डिंग टू द होलच्या टायमिंग मध्ये, कारण की तिकडं पण तो मीतचा कुर्बान होता. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड आहे राहमीम. हा प्रश्न आहे. करेक्ट, हाच प्रश्न आहे. ओके, या खिनामी जाऊ काय, त्यामुळे आपण नमाज करतो, נכון. पण आपण मागत नाही तोंडाने राखमीम. जरी तुम्ही जरी बोलले नकोन की त्याच्यामध्ये राखमीम इन्क्लुडेड आहे, राखमीम इन्क्लुडेड आहे शबातला पण. या खिनामी काय नाही, म्हणजे त्यामध्ये काय आपण म्हणजे कॉन्फ्लिक्ट नाही होत त्याच्याने ताम की मी का शबातला नमाज करतो एकट्यामध्ये, नकोन. तुम्हाला तुम्हाला वाटते कॉन्फ्लिक्ट होते. नाही, कॉन्फ्लिक्ट नाही. हा. पण म्हणजे व्हॉट आय मेंट वॉज देवाची दया, म्हणजे रखामीम was is already included in that, काय in Shabbat itself. काय That's what I meant. काय नको. म्हणजे त्यामुळे ते त्यामुळे ते त्यामुळे सेपरेटली रखमीम आणि नीड साठी प्रेयर करायची गरज नाही, असं माझं म्हणणं आहे. नको. मग खोलला आय पण एम आपण नॉट बोलू शुअर शकतो वेदर ना. दिस इज राईट और नॉट, बट खोलला पण सेम जस्ट बोलू दॅट शकतो माय ना. माय फीलिंग. सेम 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 रिझन मी बोलू शकतो खोलला पण, हो की त्याच्यामध्ये अरे कुर्बानत मध्येच त्याचे सगळी राखावी इन्क्लूड आहे असे मला माहिती आहे ऑलरेडी, मला काय कशाची गरज आहे, נכון. करेक्ट. सेम रिझन आहे, सेम सेम ते रबेने योना जे बोलले ते सेम सेमच रिझनिंग आहे, फक्त शबात त्यांनी ओके. त्यांचा पॉइंट प्रूव्ह करायला शबातचा आणला, की म्हणजे कोण येऊन बोलल की शबातची पण शबातमध्ये आपण राखामीम नाही मागत. शबातमध्ये मला नाही, मला बोलते खोने नादात गाल इस्रायल नाही, गाल इस्रायल गोयल इस्रायल ओफे खोले अमो इस्रायल मला नाही दिसते. ते बोलतात ई अखिना आम्ही अकोल बेसेदर शबातचे जे आहेत त्या कुर्बानासारख्या ज्या कुर्बान होते सेम कुर्बान त्याच्यामध्ये मुसाफच्या बद्दल इकडे डिस्कशन करतोय आपण, बोलतात मुसाफसाठी. तर त्यामुळे त्याच्यामुळे चेंज नाही, म्हणजे चेंज करायची गरज नाही की मुसाफला तुम्ही मला नाही आणू शकत आणि बोलू शकता की मुसाफला तुम्ही मला म्हणजे शबातच्या ते फिल होत आहे खरीत मिनखा अगवी जो एकटा आहे तो ताना कामाने रबी उदा रबी एलाझर बेन नजराच्या नावाने बोलतात की त्यांना पण खायाव आहे, त्यांना कंपल्सरी आहे तिन्ही नमाज शबातला पण. हो पण इकडे राखामीम नाहीये, नो प्रॉब्लेम. कुर्बान होता, सेम रिझन होता कुर्बानचा आणि त्याच्यामध्ये तो इन्क्लुडेड होता. तो बेसाईदा आपण परत एकदा तीन 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 जे मिशनामध्ये हे आहेत ताम आणले ते बघू. पहिलं ताम म्हणतात रबी अलाझर बिन अझरिया, जिकडं पण चिबूर आहे नाही बोलतात रबी अलाझर बिन रबी अलाझर बिन अझरिया बोलतात की ते फिलात मुसाफिम जे आहेत ते फक्त चिबूरमध्ये नमाज करतात. यखीदला अलाव पण नाहीये, जसं बघितला अलाव नाहीये त्याला एकट्याला मुसाफची नमाज करायला. दुसरी ओपिनियन खाखामीम אומרים בציבורי, בחבר ער ואין בחבר ער. म्हणजे मिन्यान असेल तरी पण आणि जरी मिन्यान नसेल तरी पण तर त्यांनी नमाज करायला पाहिजे यखीद मध्ये मुसाफची. रबी येहुदा बोलतात रबी एलाझर बिन याच्या नावाने की जिकडं खेबर ईर आहे ते एक्झेम्प्ट करतात, ते एक्झेम्प्ट करतात. म्हणजे मी बोलू शकतो रबी येहुदा बोलतात की जिकडं चिबूर नाही आहे तिकडे यखीद खयाब आहे, तो एक्झेम्प्ट नाही झाला. इथपर्यंत हा गमाचा प्रश्न आहे. पहिल्या पहिल्या ह्या पेजवरती ऑलरेडी गमारा बोलते आपल्याला इकडे. गमारा बोलते रबी येहुदा आईन ताना कामा. रबी येहुदा म्हणजे आपल्या मिशना मधले रबी येहुदा जे आहेत तेच आहेत, ते सिमिलर आहेत
ताना कामासारखे का? कारण की त्यांनी आणला रबी एलिएझरच्या नावाने. बोलतात ताना काम, रबी येहुदा इनु ताना कामा. बोलतात सेम 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 बोलतात. बोलतात ई का बिना आयु मला बोलते नाही, त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. त्यांच्यामध्ये हेवदेली माहिती, त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. बोलतात ई का बिना आयु यखीद शेल्लो बेखेवेरिय, म्हणजे कुठं डिफरन्स आहे? डिफरन्स कुठं ते माहिती आहे? यखीद शेल्लो बेखेवेरिय म्हणजे समजा कोण माणूस आहे एकटा आणि त्याच्या सिटीमध्ये मिनियन नाहीये. इकडं तो कुठं आहे? सिटीमध्ये. तिकडं मिनियन नाही होत त्यांच्याकडे मिनियन नाहीये, कशेर मिनियन नाहीये त्यांच्याकडे. बोलतात तिकडं इका बिनायू यखीद शेल्लो बेखेवेरिय ताना कामा सवार פטור, ורבי יהודה סבר חייב. נכון? זה मी तुम्हाला बोललो. बोलतात की जिकडं खेवेर आहे तिकडं डिफरन्स याच्यामध्ये. जिकडं खेवेर नाहीये, सॉरी, जिकडं खेवेर आहे, दोन्ही मताप्रमाणे रबी यहूदा आणि तानाकामा दोघांच्या मताप्रमाणे यखीद नमाज नाही करते. पण ज्या सिटीमध्ये ज्या सिटीमध्ये खेवेरीर नाही, ज्या सिटीमध्ये मिन्यान नाही आहे, तिकडं काय तर बोलतात तिकडं डिफरन्स होते. कुठं डिफरन्स होते? तर डिफरन्स होते की जेव्हा त्या सिटीमध्ये खेवेरीर नाही आहे, तेव्हा ताना कामाप्रमाणे तो पतूर आहे. कारण की ताना कामाच्या मताप्रमाणे त्याला अलाउड पण नाहीये एकट्याला, यखीदला मुसाफची नमाज करायला. पण रबी उदा बोलतात की जिकडं खेवेरीर नाही आहे, तिकडं यखीद जो आहे तो खयाब आहे तेफिलात मुसाफ. हा डिफरन्स आहे. चालू करतील या गोष्टीमध्ये डिस्कशन. बोलतात अना रब उना बार बार खिनाना अमार रबी חייא בר רב. बोलतात रब उना बार खिनाना अमार रबी חייא בר अमार रबी חייא בר रब הלכה כרבי יהודה. बोलतात हलाखा होण्यासारखा माहिती आहे? हलाखा आहे रबी यहूदा सारखा. तो रबी यहूदा का हलाखा आहे. म्हणजे काय? की अबून अबा खनीनाच्या मताप्रमाणे आणि ज्यांनी सांगितलं रफ खिया अब्बा राफच्या नावाने की रबी उदा, म्हणजे जिकडं ज्या सिटीमध्ये मिनियान आहे तिकडं यखीद जर असेल, जर एकटा कोण असेल तर नमाज करायला लागते त्याला एकट्याला. त्याला नमाज करायची गरज नाही मुसाफची. याला ते त्याला पोतेर करतात, ते त्याला एक्झेम करतात. आणि ज्या सिटीमध्ये त्याला मिनिया नाही आहे तिकडे तो खयाब आहे, तिकडे ते नमाज करायला पाहिजे. आणि असं बोलतात रवी खनीन अबूना बखनीना बराईता. बोलतात הלכה כרבי יהודה שאמר משום רבי אלעזר בן עזריה. बोलतात असं हलाखा आहे. याला चॅलेंज करतात आणि बोलतात अमर ले रब חייא בר अविन. כן, אמר רב חייא בר अविन. इकडे होते रब חייא בר रब חייא בר अविन. शपीर का अमारता. बोलतात खूप चांगला बोललास, बरोबर बोललास तू आला. बोलतात म्हणजे कॉन्ट्रडिक्ट नाही केला, ऍक्च्युली त्यांनी त्याला सपोर्ट केला. बोलतात अमा रबी खिया बरवीन शपीर का मारता, शपीर का मारता, खूप चांगला बोललास. दे अमर שמואל מימיי לא מציל נא צלותה דמוספין ביחיד בנרדה לבר מההוא יומא דאתר פולמוסה דמלכה. פולמוסה למלכה ולמטה והטרידו רבנן ולא צהלו וצהלי לי ביחיד. तो इथपर्यंत काय झालं इकडे? बोलतात तू बरोबर खूप चांगला आलाखा बोललास रबी आबा बार अवीन. बोलतात खूप बरोबर बोलला तू आलाखा. बोलतात मला माहिती आहे द्यामार श्मुएल, मला माहिती आहे, बोलते मी यशिवामध्ये शिकलो होतो श्मुएलच्या नावाने शिकलो होतो. मी यमाय, मी कधीच माझ्या लाईफ मध्ये लो मचिल ना, कधीच माझ्या लाईफ मध्ये चलोता ते मुसफिन बियखिद, कधीच मी मुसफची नमाज जी आहे ती एकट्यामध्ये नाही केली. जेव्हा मी नारदामध्ये होतो, नारदा बेजाशन बघू, नारदा होती वन ऑफ द सिटीज जिकडे मोठ्या यशिवत होत्या. काय नारदामध्ये मोठमोठ्या यशिवत होत्या. नारदामध्ये खूप सारे रिलिजियस लोक होते. तिकडं आपण बघू बेजाशन तिकडं तिकडं अभि खिया त्यांच्या पोरांना शिकवतात सगळ्यात वयोत मध्ये. त्यांच्या पोरांना शिकवतात की जेव्हा तुम्ही राब च्या बरोबर तुम्ही तुमच्या राब बरोबर जेव्हा तेव्हा तुम्ही ते
मिशनावर शिकता तुम्ही त्यांच्याबरोबर गमारा शिकता בעצם תורה שבעל פה शिकता, तेव्हा तुम्ही त्यांच्या जवळ बसा एकदम आणि तिकडे बोलतात की तुम्ही त्यांच्या तोंडाकडे बघा, ते शब्द येतात त्यांच्यामध्ये आणि त्याच्याने तुम्हाला तुम्हाला खोकमा वाढेल तुमचा तुम्हाला तुम्ही खोकमा नाही वाढेल तुमचा तोरा जो आहे तो विसरणार नाही तुम्ही. तर याच्यामध्ये त्याचा तसे जेव्हा आपण येऊ ओलामा आकुदी मध्ये तेव्हा आपण तिकडं ही जी मिशन आहे ते डिस्कस करू तिकडं बघायचं जे डिस्कस करू. בעזרת השם. באותו תקרה, באותה ונהרדה לבר, फक्त एका वेळेला לבר מההוא יומא, त्या दिवशी एका दिवशी देआता पुलमुसा म्हणजे त्या दिवशी त्यांनी पुलमुस आला. पुलमुस म्हणजे तिकडं आर्मीज हे झाल्या होत्या असेंबल होत्या तिकडं त्या बावेलच्या बावेलचा जो राजा होता त्याच्या आर्मी तिकडं असेंबल झाल्या होत्या. आणि त्यांनी तिकडं रबानन लोक खूप हे होते मतरीद म्हणजे तरूद होते. ते खूप איך אומרים מטריד होते הם होते ते खूप विचलित होते या गोष्टींमुळे आणि तिकडं त्या दिवशी चिबूरमध्ये नमाज नाही झाली आणि त्या दिवशी चिबूरमध्ये नमाज नाही झाली त्या त्या दिवशी मला आठवते की मी एकट्या यखीद मध्ये मी नमाज केली. तो इथपर्यंत ही गोष्ट झाली आणि त्यामुळे बोलतात की तुम्ही बरोबर बोलले श्मुएलनी पण असं झालं का सांगितलं. कधीच मी म्हणजे एकंदरीत दिसते की श्मुएल पण होते ते यखीद मध्ये त्यांचे नमाज असायच्या. अफिलू नागदामध्ये जिकडे खूप साऱ्या बेतकनिस होत्या मे बी नाही मला माहिती का ते नमाज करायचे एकट्यामध्ये. मे बी त्यांचं जास्ती मन लावून नमाज करायसाठी चिबूरमध्ये त्यांचा मन विचलित व्हायचा. तिकडे मे बी लोक यायचे नाही मला माहिती काय तिकडे उड्या मारायचे आमिदाच्या मध्ये टाळ्या वाजवायचे नाही माहिती काय करायचे. पण एकंदरीत दिसते की त्यांना गरज पडायची कधी कधी की ते मुसाफची पण जी नमाज जी आहे त्या दिवशी पण ते बेतकनेसमध्ये नाही नमाज करू शकत होते. आणि त्यांना आठवते की नारदामध्ये जेव्हा ते होते म्हणजे नारदा खूप मोठी सिटी होती आणि नारदामध्ये येशिवो आणि तिकडे खूप सारे नमाज रिलिजियस लोक होते त्यामुळे तिकडं चिबूरची कमी नव्हती आणि त्यामुळे त्यांना आठवते की बरोबर त्यांनी कधीच हे नाही केलं. आपण राशी नाही बघितल्यात आपण फक्त राशी बघू पटकन आणि परत इकडे येऊ. राशी इकडे बघितल्या משמו של רבי אלעזר בן עזריה והכל מקום בגמר הפריך היינו תנא קמא דאליבא דרבי אלעזר בן עזריה. טוב, גמרנו נבגו. יחיד שלא בחבר עיר צרתקה היה יחיד שלא בחבר עיר צרתה יחיד הדר בעיר שאין שם 10. כן तो कुठल्या सिटीमध्ये राहते तिकडं त्याच्या सिटीमध्ये 10 लोकच नाहीये 10 ज्युईश लोक नाहीयेत. לטענה כמה אליבא דרבי אלעזר דאמר לא תקנוה אלא ב10. יחיד זה פטור म्हणजे तो कधीच ऑलवेज तो पत्तूर आहे रबी फर्स्ट ताना कामा फर्स्ट तानाप्रमाणे ולרבי יהודה אין יחיד פטור אלא במקום 10 ששליח ציבור פוטרו. שליח ציבור जेव्हा तो मुसाफ करते तेव्हा तो ऑलरेडी त्याला पोतर करते त्याला मुसाफ करायची गरज नाही. בנהרדה לפי שיש שם ציבור ושליח ציבור פוטרני म्हणजे שליח ציבור प्रत्येक वेळेला मला पोतर करायचे मला एक्झाम करायचे त्यामुळे त्यांनी एकट्यामध्ये कधीच त्यांनी नमाज नाही केली. बोलायचा असा अर्थ आहे की श्मुएल जे होते ते चिबूरमध्ये जाऊन नमाज करायचे. अं, पण नाही बोलू शकत हे त्यांना आठवते त्यांनी एकट्यामध्ये त्यांनी कधीच मुसाफ नाही केला पण तो बेसाद मुसा खाईल बोलतात. ती आर्मी आली होती तेव्हा त्यांनी एकदा नमाज नाही केली. तर इथपर्यंत आपण बघितला की बोलतात आलाखा जो आहे तो दिसते अकॉर्डिंग टू आतापर्यंत जे आपण डिस्कस केला त्याच्याप्रमाणे आपल्याला आलाखा दिसते की आलाखा ऍज रबी यहूदा सारखा रबी एलाझार बिन अझारियाच्या नावाने बोलतात इकडे. והיה ביחיד שלא בחבר עיר והיה ביחיד שלא בחבר עיר म्हणजे जो कोण एकटा आहे आणि तो त्याच्याकडे खेबर हिरा आहे त्याला त्याला नमाज करायची मुसाफ करायची गरज नाही. या तीफ बोलतात बोलतात त्याला उत्तर दिला ह्या गोष्टीला
כן, या गोष्टीला उत्तर दिला. यातीफ रबी खनीना, रबी खनीनाने त्यांना उत्तर दिला, खरा कमई दे रबी ינאי, आणि असाच त्यांनी उत्तर दिला रबी ינאיच्या समोर. ויתיב כי אמר הלכה כרבי יהודה שאמר משום רבי אלעזר בן עזריה. אה, בולתת אמר לפוק, קרא קראך לברא, דהן ההלכה כרבי יהודה שאמר משום रबी אלעזर बन अझारिया. एक्सप्लेन करतो काय झालं इकडे. बोलतात असा आलाखा डिस्कस केला, काय נכון आपण बघितला की असा आलाखा אפילו बोलले, אפילו बोलले रबी חייא בר रबीन शपीर. का אמרת? मी ऐकलं श्मुएलच्या नावाने की श्मुएलनी कधीच नारदामध्ये एकट्याने मुसाफची नमाज नाही करायला लागली. एक दिवस मध्ये, की ज्या दिवसामध्ये तिकडं त्याच्यामध्ये आर्मी तिकडे असेंबल झाले होते नारदामध्ये, आणि जे रबाना लोक होते, म्हणजे जे 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 चिबूर होत्या, त्यांनी त्यांच्यावरती मे बी कर्फ्यू होता काय होता तिकडे, त्या दिवशी त्यांना करोना आला होता. त्यांनी त्याला नमाज नाही करून दिल्या. तिकडं बोलतात की त्यांना एक दिवस त्यांनी फक्त मुसफची नमाज त्याला चिबूरमध्ये करायला लागली. आणि इकडनं दिसते की आलाखा जो आहे तो रबी यहुदा सारखा आलाखा आहे, जो त्यांनी सांगितला रबी एलाझार बेन अझारियाच्या नावाने. आणि असाच असंच त्यांनी कुठे सांगितला, यतीफ रबी खनीना खरा खमे दे रब यनाई. रब यनाई च्या येशिवतमध्ये आपण बघितलं होता, मोठे मोठे रबानीम जे होते, ज्यांच्याकडे खूप सारे तलमिदीम होते, त्यांच्या इकडं ताना कमे रबी रबी योखानान आपण असे बघितले होते मिशनायोत ऑलरेडी. बराईत बघितलं ताना कमे रबी योखानान. मग आपण विचारला प्रश्न, आहे कसा काय झाला? ताना म्हणजे मोठा राब जो होता पहिले जनरेशनचा. रबी योखानान जे होते ते होते अमोराई. अमोराईच्या समोर तानानी कसं काय बोलला? तर बोलतात तानाचा अर्थ होता की मोठे मोठे रबानीम जे होते, रब यनाई, रबी योखानान, त्यांचा स्टुडंट्सचा जो बेस होता तो खूप मोठे स्टुडंट्स होते. त्यामुळे त्यांना त्यांना लागायचा कोण दुसरा जो मिशना सांगल, आणि तो मिशना बोलायचे. म्हणजे नाही त्यांना माहिती होते मिशना याला, जसे आजच निकडा पोरं पण आहे तोंडा बे अल्पे मिशना करतात, मग तुम्ही त्यांना विचारा, सांग एक्सप्लेन कर. किती मोठी माणसं आहे, काय ते त्यांना गमारत माहिती आहे, पण त्यांना बोलतील तू त्या पुढचा एक्सप्लेन कर, पुढे काय झाला, त्या तो गमारा एक्सप्लेन कर. ते नाही माहिती, तोंडपाठ गमारो त्यांना माहिती आहेत, पण याचं माला काय नाही, याचं माला की त्यांना गमारत माहिती आहे तोंडपाठ, पण एक्सप्लेन नाही करतायत. याचं माला पण नाही सगळ्यात चांगलं. तसेच होते तिकडे पण रबानी, जे लोक तोंडपाठ त्यांचे फुल मिशनायोत बघायचो सगळा पाठ होता, आणि ते राबच्या समोर मिशनात बोलायचे. आणि राब जो आहे तो ते एक्सप्लेन करायचा, ते रीड करायचे जसे टेलिप्रॉम्प्टर सारखे. आणि त्यांच्यामध्ये डिस्कशन जो होता तो राब जो होता रोशी शिवा, तो त्यांच्या समोर बोलायचे. तसाच इकडं रबी खनीनानी रबी यनाईच्या येशिवामध्ये हे बोलला. म्हणजे पहिले मिशना बोलला, हा आपला मिशना जो आहे तो बोलला. बोला רבי אלעזר בן עזריה אומר אין תפילת מוזבין אלא בחבר עיר. וחכמים אומרים בחבר עיר ולא שבחבר עיר. רבי יהודה אומר משמו כל מקום שיש שם חבר עיר יחיד פטור מתפילת מוספין, והלכה כרבי יהודה. असा त्यांनी ऍड केला. या रबी खनीनानी इकडं ऍड केला रबी अनायच्या समोर. रबी अनाय त्यांची येशिवा होती, त्यांची मोठी येशिवा होती, त्यांनी त्याला ऍड केला. बोलतात का कमे रबी अनाय बियातीव, आणि त्यांनी त्याला बोलला, त्यांनी त्याला उत्तर दिला, וכאמר הלכה כרבי יהודה שאמר משום रबी אלעזर बन עזריה. אמר रबी ינאי त्यांना सांगितलं, पूक उठ आणि बाहेर जा, करा कराखा लेवारा. बोलतात तू जे वाचलास ते बाहेर जाऊन बोच, इकडे आतमध्ये नाही बोलायचं. या गोष्टी ही करेक्ट आला का नाहीये असं त्यांनी सांगितलं. पूक पूक म्हणजे उठ आणि बाहेर निघ. पूक करा कराखा लेवरा, बाहेरून वाच. दे एन आलाखा के रबी यहुदा שאמר משום रबी אלעזר बन עזריה. रबी नाही बोलले असा आलाखा नाहीये, आणि इकडे तू नवीन ऍडिशन नको आणू, हे तुला ऍड करायचे बाहेर जाऊन वाच, येशिवामध्ये नाही. बोलतात बोलतात הלכה כרבי יהודה שאמר משום רבי אלעזר בן עזריה. אמר לי רבי, बोलतात אמר רבי יוחנן, אני ראיתי
एत रबी यनाय, आणि रबी योखानांना आठवते की त्यांनी बघितला रबी यनायला. रबी यनायला त्यांनी बघितला. आणि राईती את रबी ינאי דצלה והדר צלה. त्यांना आठवतं त्यांनी रबी यनायला एकदा बघितला होता, की त्यांनी एकदा नमाज केली आणि नंतर त्यांनी परत ती नमाज रिपीट केली. बोलतात אמר לרבי ירמיה לרבי זרע ודילמה מעיקרה לא כיוון דעתה. बोलतात मे बी त्यांनी काय केलं असेल रबी यनाईनी. रबी यनाईनी लक्ष नाही दिला नमाज करताना. पहिले त्यांनी आमिदा केली आणि जसं इकडं कधी कधी होतं, काय कुठला तरी कुठला तरी माणूस माणूस नाही, पोरगा शक्यतो चढते तिकडे नमाजीला आणि कधीच बोलून त्याला आठवते वाय मी ऑलरेडी मिनखा बोलले. म्हणजे ती मिनखाची त्यांनी केली, त्याला माहिती, त्याला आठवत पण नाही की त्या मिनखाची त्यांनी त्याच्यावरती त्याला इम्प्रेशन पण नाही पडलं, की त्याला आठवत पण नाही की त्यांनी मिनखा केली की नाही. आणि तो आता शलियाक चिबूर पण उठते इकडे दुसऱ्या मिनखासाठी, मग नंतर उतरते परत. आम्ही ऑलरेडी मिनखाची नमाज केली, कोणते दुसरा इकडे नमाज करा कधीच बोलून झाल्यानंतर. काय बोलतात बोलतात मी बघितला एकदा त्यांना. रबी ओखान बोलतात मी बघितलं रबी अनायला की त्यांनी एकदा नमाज केली आणि परत त्यांनी नमाज केली. बोलतात रबी झेरा बोलतात अमरले रबी यर्मिया ले रबी झेरा. रबी यर्मियानी सांगितलं रबी झेराला मे बी ते रबी यांनी नमाज लक्ष देऊन नाही केली, आणि त्यामुळे नंतर मग नंतर सीम शालून बोलून झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्यांनी नमाज लक्ष देऊन नाही केली, म्हणून त्यांनी परत नमाज केली मे बी. बोलतात बोलतात बेदिल मा मी इकारा लो किवेन. इकारा म्हणजे इकार म्हणजे त्याच्या मेन जे बराक होत्या काय आला आपण बोलू शकतो की त्यांनी मे बी पहिली जी बराक होती त्याच्यामध्ये त्यांनी बराकामध्ये लक्ष नाही दिली. काय नंतर नमाज झाल्यावर त्यांना लक्षात आलं की वाय मी लक्ष नाही दिला बे आवाज याच्यामध्ये. काय इकडे लक्ष नाही दिला आणि त्यामुळे मी परत नमाज करतोय. तर बोलतात रबी मी आले रबी झेरान बेदिल मा मी इकारा लो किवेन राहते उले सोफ किवेन. आणि मग नंतर त्याला आल्यावरती वा बोलते मी मध्ये लक्ष दिला आणि ह्याच्यामध्ये लक्ष नाही दिला ब्यावामध्ये. זהו, זה מה שרציתי להגיד, שהוא טוב, אה, ולא כיוון דעתה ולסוף כיוון דעתה ואמר לחזי. बोलतात बघ इकडं कोणाबद्दल आपण बोलणं चालू आहे. खाजी मान गाव राबा के ते मेसाहित आल्या. बोलतात हे बोलायच्या पहिले लक्ष दे कोणाच्या बद्दल आपण बोलतोय. बोलतात गाव राबा, जे तलमिदे खखामीम जे आहे ते नमाजसाठी थांबतात त्यांना झोप लागत नाही रात्री, कारण की त्यांना सकाळची शाकाहारीची नमाज करायची आहे. दुपारची त्यांना वेळ वेळ कधी येते नमाजीसाठी आणि कधी ते रबेनु ताम लावून त्यांची मिनखा करतील त्याची ते वेळ बघतायत. आणि आरवीची ते बघतायत वेळ घडच्या प्रमाणे कधी सनसेट होते आणि मी कधी मिनखामध्ये झिबू याकोब आणि लिया करतोय. ते आणि बोलते ह्या लोकांच्या बद्दल आपण विटनेस देतोय, त्यामुळे त्यांनी होऊच नाही शकत की त्यांनी लक्ष नाही दिला नमाजीमध्ये. ऑब्विसली, कारण की तिकडे मी काय बोलत काय आवामध्ये, कारण की आवामध्ये तिकडं मेसिगूत नेफेश तिकडं आहे. अफिलू लेपशात अफिलू लेपशात म्हणजे तिकडं त्यांनी जसं आपण एखाद मध्ये जसा मेसुवत नेफेश देऊन हाशेमसाठी अल्बा मी तो दिन आपल्यावरती घेतो, तसं अपशात मध्ये पण तिकडे मेसुवत नेफेश आहे. तिकडे आपण बेआहवा मध्ये आपण थोडं स्ट्रेच करून तिकडे मेसुवत नेफेश आपण आपला स्वतःवरती जेव्हा हे घेतो आबा मितोत बेदीन, तेव्हा तेव्हा त्याची जी मेन जे मुखीन जे आहे त्याला चालू होतात पिनाचे. आणि त्यामुळे त्यामुळे होऊच नाही शकत की गाभा गाभा जो नमाजीसाठी एवढा उत्सुक आहे आणि त्यांनी वर्ष टाकलेत नमाज शिकायसाठी, त्यांनी नमाज करते आणि त्याला माहिती नाही पडते की कुठं त्यांनी नमाज केला. होऊ नाही शकत. तो एक्सप्लेन करतो गमारामध्ये काय त्यांना मेसेज द्यायचा होता. गमारा मी सांगायचा होता ना होऊ शकत की राबी यनाई नी शाखारीत केली 2 वेळा याला बतुआख. כן 100% रबी यनाई नी नमाज केली शाखारीत आणि त्यानंतर त्यांनी मुसाफची आमिदा केली. त्यांनी मुसाफ केली. जसा त्यांनी बाहेर काढला जसं त्यांनी बाहेर नाही काढला, त्याला बोलले तू उठ आणि बाहेर जा, तुला असं बोलायचं हलाखा तर तू बाहेर जा. म्हणजे इकडे सांगायला की हलाखा जो आहे तो हमीम सारखा आहे. बेंताने आपण सुग्या कन्क्लूड नाही केलंय काय ना, आपण फक्त स्टेज पर्यंत पण आलोय जिकडं आपण हमीम आणायला चालू केलंय. आतापर्यंत आपण पहिल्या पहिल्या याच्यामध्ये 3 केसेस मधनं
दोन केसेस मध्ये त्यांचं आपण हे बघितला. दोन केसेस मध्ये आपण बघितलं रब्बी ताना कामा आणि रब्बी येहुदा मध्ये आपण बोललो आलाखा दिसते जास्ती रब्बी येहुदा सारखा. त्याच्याबरोबरचे जे अमोराईम होते त्यांच्याबद्दल आपण डिस्कशन केला. रब्बी अनायला आपण आणला आणि रब्बी अनायनी हा जो हखामीमचा जो हलाखा आहे तो इंट्रोड्यूस केलाय आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा नमाज केली. शुभ अजून एक गोष्ट काय इकडनं अजून प्रूफ गाबा गाबा केन रबी अनाय ते पण एकटे नमाज करायचे. आजारी होते ओ मे बी त्यांचे नाही माहिती. नाही माहिती का त्यांना नमाज करायला लागायची एकट्याला. पण रबी ओखान बोलता मी बघितला. मे बी त्यांचे मिनियन ज्या होत्या त्यांना त्यांना लोक नाही मिळायचे. त्यांच्या आमिदा ज्या होत्या जे तास तास होत्या पुढच्या पेरेक मध्ये आपण बघू. त्याच्यामध्ये त्यांना मिनियन नाही मिळायची मे बी. आणि लोक निघून जायचे मे बी मध्येच. ए, केन तर त्याच्यामध्ये पण आलाखोत लिहिलेले आहे तो आंबामध्ये की त्रिपूर मध्ये 10 लोकांनी चालू केलं आणि नंतर निघून गेले दोघं पुढचे लोक. तर 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 तिकडे काय करतात वगैरे तर मे बी तसा होत असलं त्यांना की पण ते पण इकडे नमाज जेव्हा त्यांनी एकट्याने केली तेव्हा त्यांनी नमाज केली मुसाफची. बघू इकडे राशी काय लिहितात का. ते चाली हादा चाली काय नाही नाही इकडे पहिले नमाज केली आणि हादा म्हणजे परत त्यांनी रिपीट केली नमाज. वेला माले बेत तेफिलोत आणि कशाला दोन तेफिलोत करायला लागतात एला आखात शेल शाखारीत व आखात शेल मुसफीन शमा मीना. म्हणजे त्यांनी दोन नमाजी केल्या. एक शाखारीत आणि एक मुसाफ. शमा मीना लेत लय ते रबी एलazar ben अझरिया. म्हणजे इकडे पहिल्यांदा आपण मत आणला खाकामीम लोकांचा जे बोलतात तिबूर असेल ऑन नसेल त्याला तिकडे नमाज करायला पाहिजे. आणि रबी यनाय जिकडे होते त्यांची इशिवा होती त्यांची मोठी इशिवा होती. त्यामुळे इकडे चिबूर नक्कीच होत्या जिकडं ऑब्विसली तिकडे त्या नमाजी करायच्या. पण जेव्हा त्यांनी एकट्यामध्ये नमाज केली तेव्हा त्यांनी एकट्यामध्ये नमाज केली. मुसाफची नमाज पण त्यांनी केली. म्हणजे म्हणजे आलाखा जो आहे तो नाही रबी उदा सारखा आहे इथपर्यंत. पुढे जाऊ आपण बोलतात अवामी अवामी ורבאסי אף על גב דאבו לתליסר בי כנשתה בטיבריה לא אבו מצלה אלא בעיני עמודי איכה דאבו גרסה. ओके काय झालं इकडे. तर इकडं बोलतात इकडे रब आमी व रब आसी जे होते अफल गाव म्हणजे जरी ते लई सा म्हणजे अख्ख्याच्या अख्ख्या तिबेरिया सिटीमध्ये 13 बेत केनेसेस होते. म्हणजे त्या दिवसामध्ये 13 बेत केनेसेस असणं ते खूप मोठी जशी काय अचीवमेंट होती. आता अपिलू एका स्ट्रीट मध्ये काय एका स्ट्रीट मध्ये 13 बेत केनेसेस म्हणजे तरी लोकांना कमी पडतं की त्याला त्याचा परफेक्ट त्याचा ट्युनिंग त्याचा मिळत नाही त्यापर्यंत त्याला 13 पण कमी पडतात एका स्ट्रीट वरती. पण त्यावेळेला बोलतात 13 बेतकेनिस होत्या अख्ख्याच्या अख्ख्या तिबेरियामध्ये बेकेनिस्तान वेलो अबू माचले आणि ते तिकडे जायचे नाही नमाजीला एला बेने अमुदाय बेने अमुदे एखाद्या अबू गावसे जिकडं ते नमाज करायचे जिकडं ते दिवसभर शिकायचे तिकडंच ते नमाज करायचे. तर इतमा रब इtzchak בר אבידמי משום רבינו משום רבנו משום רבנו אמר הלכה כרבי יהודה שאמר משום רבי אלעזר בן עזריה רבי אלעזר בן עזריה רבי חייא ורבא צלי והדר צלי. טוב एक मिनिट इथपर्यंत. इथं अवामी ורבאסי जे होते ते त्यांचे नमाज जे होते ते जिकडं ते शिकायचे जिकडं ते शिकायचे तिकडंच ते त्यांची ए, ए, तिकडं असते त्यांची तिकडं असते त्यांची नमाज तिकडंच ते करायचे. ए, आणि इकडं आपल्याला बोलायला पाहिजे की त्यांची मुसाफची जी नमाज जी होती ती पण तिकडंच ते करायचे आणि ते बाहेर नाही जायचे केनेसेत मध्ये. जे मुसाफची नमाज पण तिकडे करायचे. स्नेहा येईन लो मान गवरा हे आपण नाही बघितलं मान गवरा देखील मी साधे आले म्हणजे कोणाच्या बद्दल आपण बोलतोय. आपण बोलतोय मोठ्या राबाय बोलतात रबी योखानान
שהעיד על הדבר יפה דקדק שבשביल तफिलात मुसफिन הייתה सांगायला की रबी योखानांनी नाही कुठला असा फालतू माणूस आणला, त्यांनी आणला राव यनाई सांगायला की त्यांची नमाज जी होती ती ऑब्व्हियसली विथ फुल कवानत होती आणि त्यांनी बरोबर लक्ष दिलं होतं शाखारीत शाखारीतची नमाज आणि शाखारीत झाल्यानंतर मुसफिन असं बोलतात राशी आणि इकडे बोलतात मिशूम रबेनु आणि इकडे लिहितात राव म्हणजे राव जे होते ते होते राव आमी आणि राव आसी चे राव पण जेव्हा शक्यतो त्यामुळे इकडे 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 लिहायला पाहिजे राव कारण की जेव्हा शक्यतो लिहितात रबेनु त्याचा अर्थ होते रबी यहूदा नसी पण इकडं राब आम्ही आणि राब असे खूप नंतर होते रबी उदा नसीपासनचे आणि त्यामुळे राब इकडं आणतात की रब्बेनु म्हणजे नाही इकडं राब रबी उदा नसी याला राब कारण की यांचे जे राब होते त्यांच्याबद्दल डिस्कशन होता तिबेरियामध्ये जेव्हा ते नमाज करायचे मुसाफची पण नमाज तेव्हा पण ते तिकडे बाहेर नाही जायचे ते 13 बेतकेनेसे होते म्हणजे 13 चिबूर तिकडे होत्या तिकडे कमीत कमी तेरा तेरा मिनियांनी व्हायच्या आणि मुसाफच्या वेळेला पण त्यांच्या मिन्याने व्हायच्या पण ते त्यांचं बेत केनेसेत बेत मिद्रास सोडून ते नाही जायचे बाहेर ते फिलासाठी ते तिकडं उभे राहून त्यांची नमाज करायचे जिकडं ते शिकायचे तिकडेच विदुला अभिमासले याला बेने बेने आमोदे एखाद्या अवुगावसे जिकडे ते उभे राहून जिकडे ते शिकायचे तिकडेच ते नमाज करायचे ही जी गोष्ट आहे आपण तुम्हाला आठवत असेल तर आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितली होती की मक्कोम ते फिलामध्ये की ते कुठे नमाज करतात आणि ही जी गोष्ट तिकडे पण ही सेम बेने आमुदीम आपण तिकडे बघितला होता जिकडे बघितला होता बोलतात ओली मिखाईल एल खाईल आणि बोलतात तिकडे ते नमाजी मध्ये चढतात आणि नमाजी मधनं ते बेता मिद्रास चढतात वरती बोलतात आणि तिकडे आपण एक्झाम्पल आणला होता रबामी आणि रवासीचा की जिकडे ते बोलतात की ते बेनामुदीन तिकडच ते नमाज करायचे तिकडच सगळं त्यांचं तिकडच होता नमाज पण आणि अभ्यास पण बोलतात द्या बुगावसे इत माराब इचखाक बर अवदिमी आणि बोलतात अविचखाक बर अवदिमी आणि बोलतात की मिशुम रबेनु म्हणजे राबच्या नावाने बोलतात अमर अलखा के रबी यहुदा बोलतात अलखा जो आहे तो रबी यहुदा सारखा आहे जो त्यांनी सांगितला रबी एलाजार बिन अजारिया असा अर्थ अमर रब खिया बर आवा चाली व्याधा चाली मग बोलतात इथपर्यंत बेतसेम केन ह्या पेज मध्ये या पेज मध्ये इकडे दोन डॉट नाही आहेत पण हे जे गिरसवता आहेत हे असे हे इकडे तुम्हाला दिसते तिकडं विलनाच्या याच्यामध्ये तिकडं आलाखा के रबी यहुदा मध्ये तिकडं डॉट आहे आणि रबी खिया जो आहे ती जशी काही नवीन सुग्या चालू होते म्हणजे जी वरती आपण जो डिस्कस केला चाली व्याधा चाली त्याच्याबद्दल चालू करतात आणि जसं का इकडं गमाराने सगळं सांगितलं अलाखा के रबी यहुदा म्हणजे म्हणजे मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो मी इकडे एक डॉट देतो बघा कसं दिसते हम्म, मिशूम रबेनो हलכה כרבי יהודה שאמר मिशूम रबी एलाझार इथं जर मी डॉट दिला मी फुल स्टॉप दिला तर दिसते की इकडे जसं काय आलाखा कन्क्लूड केला נכון मला इकडे दिसते आणि इकडे जसं बोलतात रबी खिया बाग आवा म्हणजे नंतर दुसरी एक कंडिशन आणली इकडे आता रबी खिया बाग आवा चाली व्याधार चाली ואמר לרבי זרע מה איתמה מה איתה בעביד מר אחי אילמה משום דלא כיוון מר דעתה טוב जी आपण सुग्या बघितली रबी यनायची तीच गोष्ट झाली रबी खिया बर आबा बरोबर नवीन गोष्ट נכון आणि जसं इकडे दिसते की आलाखा कन्क्लूड झाला की आम्हा मिशुम रबेनो शिव गमारामध्ये मी किती वेळा बोलतो की गमारा आपण जेव्हा शिकतो तेव्हा जर मी फक्त गमाराची टेक्स्ट वाचली तर मी रॉंग आलाखोत पण बोलू शकतो आणि मे बी मला समजणार पण नाही की मी चूक केली त्यामुळे जर मी इकडे नाही बघितला मी शुम रबेनू आणि मी रबेनू प्रत्येक वेळेला जेव्हा मी आणतो तेव्हा मी शक्यतो आणतो 98-99% ऑफ द टाइम रबेनू जेव्हा मी बोलतो काय तेव्हा मी रबी उदा नसीच्या त्याला बोलतो ताना काय त्यांच्यावर का आला बोलतो पण इकडं रबी इस्खाक बागवदी मी मिशूम रबेनू त्यांच्या राब जे होते राव त्यामुळे राशी इकडे बोलतात राव राव नको समजू की रबी यहुदा नसीनी सांगितलं असा आलाखा אמר הלכה כרבי יהודה משום שאמר משום רבי אלעזר בן עזריה म्हणजे समजा मी इकडं आलाखा इकडे कन्क्लूड केला आणि इकडे फुल स्टॉप टाकले
मला काय समजला आला का इकडे? रबी येहूदा कोण ज्यांनी सांगितला की जर तुमच्याकडे चिबूर असेल आणि जो कोण एकटा आहे, जो कोण यखीद आहे, त्याला मुसाफ करायची गरज नाही. पण ज्या सिटीमध्ये चिबूर नाही आहे तिकडं त्याला मुसाफ करायची गरज आहे. नकोन? सेकंड ओपिनियन. त्यामुळे आपण इकडे थांबणार नाही आणि आपण येऊ आणि आपण बघू तोसफोत आणि इकडे आपण कन्क्लूड करू आजचा दिवस. पुढच्या आठवड्यामध्ये बेसावत असे आपण थोडे 3-4 आहे ते बघून टाकू आणि नवीन पेरेक चालू करू. इकडं आपण बघू तोसफोत बोलतात आखी गसिनान, बोलतात आखी गसिनान אין הלכה כרבי יהודה שאמר משום रबी אלעזर बन अझरिया. म्हणजे आपल्या गिरसावत मध्ये हा एन जो आहे ना शब्द, तो मिसिंग आहे. कारण की आपण काय करतो आलाखामध्ये, आपण जिकडे चिबूर आहे आणि ज्याला एकट्याला नमाज करते मुसाफ, तो मुसाफ करते, ऑब्विसली करते नकोन. एकट्याला ज्याला हॉस्पिटलमध्ये आहे, कुठं अडकलाय, काय झालंय, त्याच्या सिटीमध्ये मिनिया नाही पण तो बाहेर नाही जाऊ, फ्रॅक्चर झालेलं आहे किंवा काय झालंय, तो नमाज नाही करते मुसाफची? कधी ऐकलं तुम्ही असा आलाखा? मा पितो मुसाफ यखीद में ओसे मुसाफ. बोलतात तोसफोत आखी गसिना असा लिहायला पाहिजे होता तिकडं गमारामध्ये. אין הלכה כרבי יהודה שאמר משום רבי אלעזר בן עזריה, אלא הלכה כרבנן, וכן פסק רבנו חננאל. דלאחי מייטי, אחי מייטי, עשה לי על הפרטה, רב עמי ורב אסי, שהיו מתפללים ביחיד כרבנן ביני עמודי דגרסינן, להשמועינן דהלכה כרבנן. म्हणजे इकडं सांगायला की जिकडं रबी खानाला पण लिहितात की जिकडं त्यांनी लिहायला पाहिजे होता एंडला, तिकडं लिहायला पाहिजे होता एन. आणि रबीन खानाने लांडतात रबेनून खानाने लांडतात रबेनू खानाने लांडतात की तिकडं लिहायला पाहिजे होता माहिती, म्हणजे असं शिकायला पाहिजे होता रब आमी ורב אסי שהיו מתפללים ביחיד כרבנן. म्हणजे तिबेरियामध्ये जो आलाखा आणला त्याच्यासारखा, जरी तिकडे 13 बेतकेनेसेस होते तरी पण ते तिकडे नमाज एकट्या करायचे आणि ते त्यांची तिकडे मुसाफ करायचे आणि ते तिकडे बेने आमुदे जिकडे ते शिकायचे तिकडे त्यांची आमिदा करायचे. अश्मोईनान ऐकवायला द्याला हा के रबानान. म्हणजे इकडं जो इकडं लिहिला आहे हे रबी इच्छाक बारावदीमी, तिकडे त्यांनी सांगायला पाहिजे होता श्यामा मिशूम एन आलाखा. पहिली गोष्ट अशी तोसफोत लिहितात एन आलाखा. आणि दुसऱ्या गोष्टी लिहितात अश्मोईनान, म्हणजे सांगायला आपल्याला की आलाखा जो आहे तो रब्बानांसारखा आहे. आणि मग इकडे सगळ्या त्यांनी कन्क्लूड केली पाहिजे होती. आणि नाखून खेळा आलाखा बोलतात क्या रब्बानान. ना पण इकडे थांबू. प्रश्न आहेत कोणाला इकडे गमारामध्ये त्याच्यामध्ये? क्लिअर? उद्या समजा कोणाला जमला सकाळच्या शिवरला तर प्रयत्न करा यायला. तिकडं एक इंटरेस्टिंग सुगी आहे शबात मध्ये, ती बघायचा बेजात असेंब्ली नाही त्याचं प्लॅनिंग आहे. की समजा मला दिसते की माझा खावेर माझा शखेर माझा मित्र कुठला पाप केलाय, म्हणजे चुकीने त्याच्या हातातनं पाप झालाय, मला अलाउड आहे का की मी तो पाप रेक्टिफाय करीन आणि त्या रेक्टिफिकेशन मध्ये माझ्या हातातून छोटा कुठला पाप होईल? ओ इसुद वाईटा ओ मिखजे म्हणजे दिसायला दिसते की तो शब्दाच्या दिवशी उफदीन देखूल. उफदीन देखोल म्हणजे तो शब्दाच्या दिवशी खोलच्या गोष्टी करते. याचा अशा ती सुगिया उद्याच्या आलाखाच्या शिवरमध्ये सकाळी बघायची इच्छा आहे. बेजा हशेम तुम्हाला जमत असेल तर बेजा हशेम सकाळी 4 वाजता इस्रायलच्या प्रयत्न करा यायला. תודה רבה सगळ्यांना. המשך יום טוב, שבוע טוב נערים, उद्या बोलू. שבת שלום. כל טוב, תודה רבה. חזק Thank you, וברוך. Rabbi. כל טוב, תודה רבה. Thank you, Rabbi. כל טוב, תודה רבה.